ॲडव्हायझरी कौन्सिलची बैठक घेण्यात यावी, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ धरणे आंदोलन। पेसा क्षेत्रातील आदिवासी समाजाचे अनेक ज्वलंत प्रश्न स्वातंत्र्य काळापासून आजपर्यंत सुटलेले नाहीत। त्यापैकी ट्रायबल ॲडव्हायझरी कौन्सिलची बैठक नियमानुसार घेण्यात यावी या मागणीसाठी आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ धरणे आंदोलन करण्यात येत आहे। 6 दिवस होऊनही शासनाच्या वतीने काही सकारात्मक निर्णय देण्यात येत नसल्याचे चित्र आहे। अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्याकडून आंदोलकांना बोलावण्यात आले होते। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी संजय काकडे आणि किरण मोरे यांनी आंदोलन ठिकाणी भेटी देऊन मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले, परंतु लेखी आश्वासन मिळून मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असे यावेळी सांगण्यात आले। आदिवासी ट्रायबल ॲडव्हायझरी कौन्सिल बैठकीची तारीख निश्चित करण्यात यावी, तसेच आदिवासींसाठी स्वतंत्र बजेटचा कायदा पारित करावा। पेसा कायद्याची काटेकोररित्या शासन स्तरावर अंमलबजावणी झालेली नसल्यामुळे भारतीय संविधानातील 5व्या अनुसूचीची विनाविलंब अंमलबजावणी करण्यात यावी। या प्रमुख मागण्यांसाठी जिल्हा परिषद सदस्य भरत गावित यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला आदिवासी महासंघाचे अध्यक्ष भरत वळवी यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे। सुरेश सुतार, संवाद मराठी लाईव्ह, नंदुरबार। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।